नमस्कार. डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे, ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट. राज्यामध्ये जे आहे पुढील 4 ते 5 दिवस अतिशय मुसळधार पावसाचे या ठिकाणी राहणार आहेत. कारण राज्यामध्ये जे आहे दक्षिण कोकणामध्ये मान्सून जो आहे तो दाखल झालेला आहे आणि पुढील 4 ते 5 दिवस संपूर्ण राज्यामध्ये अतिशय जोरदार पावसाची त्या ठिकाणी सक्रियता असणार आहे. यामध्ये जे आहे 10 जून, 11 जून, 12 जून, 13 जून आणि 14 जूनपर्यंत ही जोरदार पावसाची सक्रियता जी आहे ती संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी असणार आहे. तर नेमका राज्यातील कोणत्या भागांमध्ये, कोणत्या जिल्ह्यांमध्ये कशा प्रकारचा पाऊस राहील, कोणत्या भागात कशा प्रकारच्या पावसाची नोंद होणार आहे, कोणत्या भागामध्ये अतिशय मुसळधार, कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा, तर कोणत्या भागामध्ये पावसाची सक्रियता जी आहे त्या ठिकाणी कमी राहील, ह्याची संपूर्ण सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे तो सुद्धा सविस्तरपणे जाणून घेणार आहे. त्यासाठीच तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती अपडेट तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल. चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. तर राज्यामध्ये जे आहे मान्सून जो आहे जो आपल्याला 7 ते 8 जूनलाच मान्सून जो आहे तो दक्षिण कोकणामध्ये दाखल झालेला त्या ठिकाणी दिसून आलेला आहे. दक्षिण कोकणातून जे आहे मान्सूनची वाटचाल आता समोर होत चाललेली आहे आणि हळूहळू संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो संपूर्ण राज्य जे आहे तो मान्सून व्यापणार आहे. या ठिकाणी मान्सूनचा प्रभाव आता आपल्याला संपूर्ण राज्यात बघायला मिळतोय. आता या 5 दिवसांमध्ये म्हणजेच की 10, 11, 12 आणि 13 आणि 14 जूनपर्यंत जी सर्वाधिक पावसाची सक्रियता असेल ती म्हणजे आपल्याला मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र या भागामध्ये बघायला मिळणार आहे. अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार पाऊस त्या ठिकाणी असणार आहे. 12 जूनपर्यंत पाऊस जो आहे तो विखुरलेल्या स्वरूपात असेल, म्हणजेच की आज या ठिकाणी तर उद्या त्या ठिकाणी अशा प्रकारचा पडणार आहे. त्यानंतर 13 व 14 जूनला मात्र सार्वत्रिक पावसाची नोंद त्या ठिकाणी होणार आहे. यामध्ये जर आपण एकेका भागाचा जर विचार केला तर विदर्भातील पूर्व विदर्भाचा जो भाग आहे यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या परिसरामध्ये जे आहे चांगल्या प्रकारच्या पावसाची नोंद होताना दिसून येईल. तापमानामध्ये घट झालेली असणार आहे. 11, 12, 13 या 3 दिवसांमध्ये जे आहे ढगाळ वातावरण सक्रिय असेल. अनेक भागांमध्ये अतिशय मुसळधार पावसाची सक्रियता त्या ठिकाणी असणार आहे, तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा जोर त्या ठिकाणी राहील. त्यानंतर जे आहे पश्चिम विदर्भाचा विचार केल्यास समान परिस्थिती असणार आहे. पश्चिम विदर्भामध्ये आपल्याला अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, जळगाव, जामोद, संग्रामपूर, तेलारा, शेगाव, खामगाव, नांदुरा हा जो संपूर्ण परिसर येतो या परिसरामध्ये आपल्याला पुढील 5 दिवस म्हणजेच की 14 ते 15 जूनपर्यंत ढगाळ वातावरणाचा परिणाम त्या ठिकाणी दिसून येणार आहे व तापमानामध्ये घट त्या ठिकाणी झालेली असेल, मात्र काही ठिकाणी उन्हाचा कडाका देखील त्या ठिकाणी वाढलेला असणार आहे. तर अनेक भागांमध्ये जे आहे पावसाची चांगल्या प्रकारची नोंद होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. 10, 11, 12 व 13 जूनपर्यंत अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस पश्चिम विदर्भातील अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी नोंदवण्यात येईल. जळगाव, जामोद, संग्रामपूर या भागामध्ये तसेच बुलढाणा, लोणार, चिखली, मेहकर या परिसरामध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता त्या ठिकाणी असणार आहे. त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे मराठवाड्यामध्ये हिंगोली, परभणी, नांदेड हा जो मराठवाड्याचा भाग आहे, दक्षिणी भाग आहे महाराष्ट्राचा, या भागामध्ये आपल्याला अतिशय जोरदार अशा प्रकारच्या पावसाची नोंद होताना दिसून येईल. अनेक भागांमध्ये भाग बदलून त्या ठिकाणी पुढील 5 दिवस पाऊस हा बरसणार आहे. अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरणाची सक्रियता त्या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर लातूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील मोठ्या पावसाची त्या ठिकाणी सक्रियता असणार आहे. 14 जूनपर्यंत ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल, तापमानामध्ये घट झालेली असेल, तसेच अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार पावसाची त्या ठिकाणी सक्रियता असणार आहे. पावसाचं स्वरूप जे आहे ते मेघगर्जनेसह, वादळी वाऱ्यासह त्या ठिकाणी असणार आहे. तर अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी पावसाची रिमझिम देखील आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे मध्य महाराष्ट्रामध्ये आपल्याला सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर हा जो भाग आहे या भागामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद त्या ठिकाणी होणार आहे. म्हणजेच की पंढरपूर, सातारा, सांगली, सोलापूर हा जो संपूर्ण परिसर आहे या परिसरामध्ये आपल्याला सर्वाधिक पावसाची नोंद होताना दिसून येईल. अतिशय जोरदार, अतिशय मुसळधार पुढील 5ही दिवस या भागामध्ये पावसाची असणार आहेत. अतिशय त्या ठिकाणी वादळी वाऱ्यासह व मेघगर्जनेसह ही पावसाची सक्रियता त्या ठिकाणी असणार आहे.
त्यानंतर कोकणाचा विचार करता कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड यामध्ये जो समुद्र किनारपट्टीलगतचा जो भाग आहे या भागामधील अनेक गावांना त्या ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. येलो अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे. अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे नगरच्या परिसरात देखील मोठ्या पावसाची शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. पुढील 5 दिवस म्हणजेच की त्यामध्ये आपल्याला 13 व 14 तारखेला मोठा पाऊस होण्याची शक्यता या भागात वर्तवण्यात आलेली आहे. मुंबई, ठाणे, पालघर या भागामध्ये 10, 11, 12 या तारखांमध्ये या ठिकाणी मुंबईला येलो अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे. अतिशय जोरदार पाऊस होण्याची शक्यता मुंबई व त्या परिसरातील भागांमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वरचा जो परिसर आहे या भागामध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची सक्रियता आपल्याला जी आहे ती 11, 12 व 13 या तारखांदरम्यान बघायला मिळेल. तसेच जळगाव, नंदुरबार, त्याच्यानंतर जो आहे भुसावळ, त्याच्यानंतर धुळे हा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे. या परिसरामध्ये आपल्याला पावसाची जी सक्रियता आहे ती 12 व 13 जून दरम्यान बघायला मिळेल. तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला पुढील 5 दिवस पावसाचे बघायला मिळणार आहेत. अतिशय जोरदार, अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस पुढील 5 दिवस राज्यांमध्ये सक्रिय असेल. तर हीच होती आपली राज्यातील जून महिन्यामधील पुढील 5 दिवसांची म्हणजेच की 10, 11, 12, 13 आणि 14 जूनपर्यंतची पावसाची अपडेट. तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट ज्या राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील. चला तर आता आपण व्हिडिओ पुढील भागामध्ये एका नवीन विषयासोबत, नवीन हवामानाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत मी इथंच थांबतोय. धन्यवाद.